मुंबईमध्ये शिवसेना भवनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीला खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरेंनी सद्यस्थितीवर भाष्य करत काश्मीरचा मुद्दा मांडला। एक वेळ देशात भाजप राहणार नाही, मात्र काश्मीर आपलंच राहील असं ठाकरेंनी ठणकावलं। तसंच वैचारिक विरोध असला तरी देश संकटात असताना पंतप्रधान मोदींसोबत राहू असं देखील ठाकरेंनी म्हटलं। यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज बुडणार असं ठाकरेंनी म्हटलंय। अमित शाह हे 3 पक्षाचे प्रमुख असल्याचा टोला देखील ठाकरेंनी लगावला। सत्ता परत मिळवण्यासाठी कष्ट करूया असा कानमंत्र ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला। बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय काय म्हटलंय पाहूया। काश्मीर हे आपलंच आहे। कालही काश्मीर आपलं, आजही आपलं आणि उद्या देखील आपलंच राहणार। देशात एक वेळ भाजप राहणार नाही, मात्र काश्मीर आपलंच आहे। आपला वैचारिक विरोध असेल, मात्र संकटात आपण मोदींसोबत राहणार। आम्ही देशाच्या विरोधात नाही, पण सरकारच्या विरोधात आहोत। वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरू, मात्र पारदर्शकपणे निवडणुका घ्या। पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये, हेही ठरवा। आमचं जहाज बुडणार नाही, भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज हे बुडणार आहे। अमित शाह हे 3 पक्षांचे प्रमुख आहेत, ते अजित पवार आणि शिंदेच्या पक्षाचे देखील प्रमुख आहेत। सत्ता येते जाते, सत्ता आल्यावर हुरळून जायचं नाही आणि सत्ता गेल्यावर दुःख करायचं। परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करायचे असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला।